काकी तो बघा उंदीर तुमच्या पायाशी. काकी तुम्ही इथून पळा, त्या झाडापाशी जावा, मी उंदरासनी पळवतो बघा. बघ मी माझं काम केले, आता पुढचं काम तुझं. ती त्या झाडापाशी गेल्या, बघ आता तूच. कुठून आल्या? संकट काही संपतच नाहीयेत. ह्याला म्हणतात जसं करावं तसं भरावं. तिथीमातेचं म्हणणं योग्य आहे. कुठला तरी विचित्र दृष्टांत झाला म्हणून माघार घेणं योग्य नाही. तुळजाला प्राप्त करून असुर कुळाचा उद्धार साधायचा असेल तर पुढचा रिपू जागृत करायलाच हवा. इतक्या शक्तिशाली रिपूला जागृत करायचं तर आहुती तितकीच प्रखर हवी. यावेळी या यज्ञाच्या आहुतीत मला स्वतःला अर्पण करावं लागेल. काम बंधनात मुक्त्वा मम सहाय्य कुरु. जगदंबा तुला त्या त्रास दिलेल्या बाईची चांगली शिक्षा झाली बघ. मग काय किती वाईट होत्या त्या बाई, चांगलीच खोड मोडली त्यांची. आधी खड्ड्यात पडले आणि मग नंतर चिखलात भरभटले. मधमाशी चावल्या कशा ओढत होत्या त्या. आहेच आमची जगदंबा तशी, चांगल्यांसाठी चांगली आणि वाईटांसाठी वाईट. जगदंबा 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 जगदंबा. अरे थांबा थांबा थांबा, त्यांनी दुष्टपणा केला म्हणून त्यांना शिक्षा मिळाली. अरे तुम्हाला माहितीये का त्याच्या मागे खरं डोकं कुणाचं आहे? या मुलाचं. गानू 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 गानू. अरे थांबा थांबा थांबा, ती कुणाला त्रास द्यायला आली ती माहितीये ना? माझ्या आईला. मग मी तिला काय सोडणार आहे का? माझ्या आईला जर कुणी काय केलं ना तर आई गं, आई 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 गं, आई. किती वेळा सांगितलं तुला तरी परत 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 तेच.
लाडोबा दगडोबा ठोंब्या कुठला? आई मस्त वाटते ग. काय मस्त वाटतंय रे? हेच तू माझं कान पकडणं आणि लाडानं मला ठोंब्या दगडोबा म्हणणं. आगाव कुठला? तू ना सुधारणार नाहीस कधी. खूप म्हणजे खूप खोडकर आहेस तू. मस्तीखोर आणि खटाळ आहेस तू गणू. काय म्हणाली साई? गणू म्हणाले गणू. परत म्हण नाही. सारखं सारखं तेच काय म्हणायला लावतोयस गणू? पुन्हा हाक मार ना त्याच नावाने. कुठल्या नावानं? गणू नावाने. गणू गणू गणू. बस पुरे पिटल्यावर झालं समाधान. आई तू मला गणू म्हणालीस. ऐकलं तुम्ही? यमुना तू बघितलंस? आई मला गणू म्हणाली. मालू तू पण बघितलंस ना? आई मला गणू म्हणाली. आई तू मला गणू म्हणालीस. तू मला गणू म्हणालीस. वाढू खरे बाळा अजून. हो वाटा की. आई तू नुसता शिरा खातोय. काय रे बाकीचं पण जेवण जेवायचं असतं ना? ते तर सगळं तसंच आहे ताटात. बघ जरा. अगं मला गोड लय आवडतं. ते ठीक आहे पण सगळंच खायला पाहिजे ना. भाजी भाकरी भात वरण तरच आपल्याला शक्ती मिळते. आपली बुद्धी आणखीन दारदार होते आणि आपण जास्त शक्तिमान होतो. हे बाकी खरं आहे बर का गणपत. समद खायचं हे. आमची जगदंबा बी खाते. होय ते खाणारच आहे मी. पण आधी शिरा संपवतो आणि मग बाकीचं. अगोदर ते संपायचं मगच गोड मिळणार. जगदंबा असं वागतात होय पाहुण्यांची? देते आधी त्याला. बाबा अहो त्याला बाकीचं खाऊ दे ना मग देईन त्याला. बर लगेच खाऊन संपवतो सगळं. नंतर मला शिरा द्यायचा. हा हो देईन. आधी खातात. हळू जरा. पाणी पी. असं वाघ मागे लागल्यासारखं का खातोय? मग ठसका लागणारच ना. आता खाल्ल्यावर पचणार कसं? एक घास 32 वेळा चावून खायचा. हे बघ हे असं. खा आता व्यवस्थित. चांगलीच गट्टी जमलेली दिसते दोघांची. तुम्ही बोलताय ते खरं आहे बर का. लेकरांच्या मनात काय बी राहत नाही. ते समद इसरून जातात. माझी लेक आहेच गुणाची. तिचा राग कधीच जास्त वेळ टिकत नाही. काळजी घेते सांभाळती तिच्या जवळच्या माणसा आणि माया लावती ती पण आईसारखीच. आता बरं वाटतंय का तुला? अगं माहित नाही असं कसं. तिचं समद सामान तर इथंच आहे. बघ ते इथं ठेवून ती कुठे गेली?
आणि तुला काही काळजी आहे का नाही तिची? हाय ना, ती बया परत माझ्या डोक्यावर बसायला येते का काय ह्याची काळजी हाय. 4 दिवसासाठी माहेरवासीन म्हणून आली होती. तिचा नीट पाहुणचार बी करू शकलो नाही. तिला सोडायला सासरला जाणार होतो. तिच्यासाठी लुगड बी आणले. किती झा काय हे लुगड म्या घेऊ काय म्हणजे म्या वापरन, तुमची मेहनत वाया जायची नाही. आणि बहिणीची काळजी करू नका हा. काय तुम्ही काम नसल हो तिचं म्हणून केली असेल. नाही नाही, अशी न सांगता कशी जाईल? मला तिचा शोध घ्यायलाच पाहिजे. मी शोधून येतो तिला. तिचं सासर कुठं आहे ग? मला तर काय आठवण झाले बघ. नाही हो, मला बी काय सुधरना, काहीच नाही. असं कसं? अहो, मला एक सांगा, तुम्हाला नक्की बहीण होती का नव्हती? उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. होती, माझी बहीण होती. उगाच ती काय आपल्या घरी हक्कानं राहायला आली नाही. अहो, तिच्या झोळीत काय गावते का बघते. अहो, हे बघा, हे काय? महिषासुराचं चिन्ह. अहो, ती महिषासुराची हेरबीर असेल का काय? नाही ग, माझी बहीण हेर नाही असू शकत. हा, ती महिषासुराच्या राज्यात राहत असेल. हा, तिथली लोक असले लकोटे बाळगतात. मी स्वतः बघितले. तुम्हाला अजून बी असं वाटतंय की ती तुमची बहीण आहे म्हणून? होय होय, मला खात्री आहे ती माझी बहीण आहे. आणि तिला शोधल्याशिवाय मला झोप लागणार नाही. मी येतो. काहीतरी घोटाळा नक्कीच आहे. ही बाई अचानक आली काय आणि गेली काय? नक्की काहीतरी गडबड आहेच. कोण असेल ही बाई? तवा भूल पडल्यासारखं आणि आता उतरल्यासारखं का वाटतंय मला? तिथी माता, आम्हाला कल्पना न देता या मूर्ख दासीला तुम्ही जगदंबेच्या गावात पाठवलत, यासाठी आम्ही आपल्यावर रागावलो होतो. तिला पकडून आणण्यासाठी सैनिक पाठवणार होतो, किंवा आम्ही स्वतः जाऊन तिचे अभद्र मान स्वतःच्या हाताने मोडणार होतो.